नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या बैठकीमध्ये आमच्या वाडीत एक महापुरुषाचं देवस्थान आहे, ब्राह्मणाचं देवस्थान, जे कोकणामध्ये सगळीकडेच वाडी-वाडीमध्ये हे ब्राह्मणाचं देवस्थान, महापुरुषाचं देवस्थान असतं. आणि तो आमच्या वाडीचा राखणदार, तिथले लोक आम्ही सगळेजण मानतो त्याला. त्याच्या संदर्भात घडलेला एक अनुभव, एक भयानक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. गोष्ट 2007-2008 सालची आहे. त्यावेळी मी, माझा दुसरा मित्र संतोष, त्यानंतर दुसरा मित्र सचिन, अजित आणि सुनील, असे आम्ही 5 मित्र होतो. त्यापैकी मी, सचिन आणि संतोष आम्ही 11वी मध्ये शिकत होतो कॉलेजमध्ये. आणि आमच्यामध्ये मोठे असलेले अजित आणि सुनील. तर सुनीलचा दुधाचा व्यवसाय होता आणि अजित आहे ना, त्याच्या गावामध्ये हायवे लगतच एक छोटंसं हॉटेल होतं. तर तो हॉटेल व्यवसाय करायचा. परंतु आमची 5 जणांची घट्ट मैत्री होती. आता हे करता आम्ही 5ही जणांनी ठरवलं, की ह्या वर्षी आपण शेतामध्ये भुईमुगाची लागवड करायची. असं आम्ही 5ही जणांनी ठरवलं. तर आमची घराचा जो कसा होता तिथला तो भाग, की डोंगर पायथ्याला आमची घरं होती. त्यानंतर हायवे होता, मुंबई-गोवा हायवे, तेव्हा सिंगल लेनचा तो रोड होता आणि हायवेच्या पलीकडे आमची शेती होती. पूर्ण तो शेतीचा भाग, मळा त्या ठिकाणी होता. तर आम्ही ठरवलं, की यावर्षी भुईमुगाची शेती करायची आणि 5ही जणांनी नांगरणी वगैरे करून घेतली आणि मग भुईमुगाच्या शेंगांची लागवड वगैरे केली. आमच्या त्या भुईमुगाच्या शेतीच्या बाजूलाच एक ते वाडीतलं जे देवस्थान आहे ब्राह्मणाचं किंवा महापुरुषाचं, ते 50-60 फूट अंतरावरती शेतापासून ते देवस्थान होतं. देवस्थान म्हणजे भलं मोठं एक वडाचं झाड होतं. म्हणजे हायवेच्या या बाजूला थोडं वडाचं झाड होतं, हायवेच्या पलीकडे थोडं वडाचं झाड होतं आणि मधूनच तो हा मुंबई-गोवा हायवे गेलेला जुना. आणि तिथे त्या वडाच्या झाडाखाली एक घुमटी होती, दगडांनी बांधलेली. जवळ-जवळ 150-200 वर्ष झाली अशी वाडीतले आमचे जे जाणती मंडळी आहेत ते सांगतात, की 200 वर्षापूर्वीपासून ती घुमटी आहे. त्या घुमटीमध्ये एक दगड होता. तर त्या दगडाचं पूजन, वर्षातून एकदा ब्राह्मण भोजन आणि वाडीतले लोक दररोज त्या ठिकाणी दिवाबत्ती करायचे. आणि नमस्कार करण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी यायचे. असं ते एक जागृत देवस्थान त्या हायवेच्या बाजूला आणि शेताच्या काही अंतरावरती होतं. तर आता आमच्यापैकी आम्ही तिघे जण कॉलेजला जात असल्यामुळे आणि हे दोघे जण कमवते आमच्यामध्ये सुनील आणि अजित. आता भुईमुगाची शेती बऱ्यापैकी आता 1.5-2 महिने झाले होते आणि आता त्याला खाली शेंगा लागायला सुरुवात झाली होती भुईमुगाच्या शेताला. आता कोकणामध्ये ना, पलीकडे नदीच्या मोठं जंगल असल्यामुळे तिथून डुक्कर किंवा कोल्हे यायचे आणि त्या शेतीची नासधूस करायची किंवा त्या शेंगा खणून खायचे आणि मोठ्या प्रमाणावरती मग नुकसान व्हायचं. मग तेव्हा राखण करावी लागत असे भुईमुगाच्या शेतीची. तर जशा शेंगा पडायला लागल्या 1-2 अडीच महिन्यांनी, तर आम्ही 5ही जणांनी ठरवलं, की आता एवढी आपण मेहनत घेतली आणि आता हे शेंगा जर आपल्याला मिळायला पाहिजे, तर इथे झोपडी बांधली पाहिजे आणि इथे रात्रीची राखण केली पाहिजे. मग तसंच आम्ही केलं. मग दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी झोपडी बांधायला सुरुवात केली. आता झोपडी मोठी बांधली, कारण 5 जण आम्ही त्यामध्ये झोपणार होतो. म्हणून मग मोठी झोपडी त्या ठिकाणी बांधली आणि एक 50 एक फुटा अंतरावरती ते देवस्थान होतं महापुरुषाचं. तिथून आम्हाला ती लावलेली बत्ती वगैरे त्या घुमटीत दिसायची. एवढं ते जवळ होतं. तर एके दिवशी सुनील आणि अजित म्हणाला, की आपण सर्वांनी या झोपडीमध्ये मस्तपैकी एक पार्टी करूया चिकनची आणि मजा करूया म्हणून. तर आम्ही म्हणालो, की ठीक आहे. आता खर्च करणारे आमच्यात तेच होते. त्यामुळे ते म्हणाले, की तुम्ही एक काम करा, उद्या आपल्याला पार्टी करायची आहे. तुम्ही दुपारी ह्या झोपडीच्या बाजूला थोडीशी जागा साफ करायची. ते आपल्याला पार्टी करायची आहे तिथे, जेवणाला बसायचंय वगैरे तिथे आणि 3 दगड आणून ठेवा चूल लावण्यासाठी आणि थोडीफार लाकडं आणि आणून ठेवा म्हणजे आपल्याला चूल पेटवता येईल म्हणून. तर आम्ही म्हणलं ठीक आहे, आम्ही ते करतो. आता कॉलेजमधनं आम्ही दुपारी यायचो आणि मग 3-3:30ला आम्ही तिघेही आलो, सचिन, मी आणि संतोष आणि 3 दगड आणले चुलीसाठी. तिथली जागा स्वच्छ केली. त्यानंतर आजूबाजूला जाऊन लाकडं जमा केली. रात्री चूल पेटवायची. त्याच्यावर चुलीवरती आपल्याला जेवण करायचंय, चिकन करायचंय, भात करायचे आणि ते सगळं आणून ठेवलं मी. आणि हे काय म्हणाले, की आम्ही जरा लेट येणार कारण सुनीलचा दुधाचा व्यवसाय होता, अजितचा हॉटेलचा व्यवसाय होता. तर 9-9:30 त्यांना वाजायचे नेहमीच झोपायला यायला. तर ते म्हणाले, की आम्ही 9-9:30ला रेग्युलर टाईम मध्येच येणार आहोत. थोडंसं आपल्याला जेवणाला उशीर होणार आहे. पण तुम्ही थोडं ॲडजस्ट करा. आजचा एकच दिवस आहे आपल्याला इथे पार्टी करायची आहे. तर आम्ही म्हणालो, "ठीक आहे, जेवणाला उशीर झाला तरी चालेल." आता ते दोघे म्हणाले, की बाकीचं जे सामान आहे, चिकन आहे, वाटण आहे खोबऱ्याचं, कांदा आहे, लसूण आहे, की बाकीचं सगळं सामान आम्ही घेऊन येणार. फक्त तुम्ही ते साफ करा, थोडी लाकडं आणून ठेवा आणि
दगड वगैरे आणून ठेवा म्हणून. तसं आम्ही ते सगळं संध्याकाळी आणून ठेवलं. आता म्हणता-म्हणता 7:30-8 वाजले आणि आम्ही ते चूल बनवली दगडाने, 3 दगड लावून आणि चूल पेटवली. म्हटलं हे आले दोघे जण, की जेवणाला सुरुवात करायची. आता 8:30 वाजले, 9 वाजले, 9:15 वाजले तरी हे आले नव्हते. आता आम्ही म्हणतो, की आता याच्यानंतर जेवणार कधी? जेवण बनवणार कधी? जेवणार कधी? उशीर होणार आहे. उद्या परत कॉलेजला जायचंय सकाळी. कारण 7:30चं कॉलेज असायचं. तिथून झोपडीतून उठून मग घरी जायचं. 6 वाजता ती तयारी करून कॉलेजला जायचं. त्यामुळे आम्हाला लवकर झालं असतं जेवण, तर लवकर झोपता आलं असतं त्या झोपडीमध्ये. तर आम्ही ह्यांची वाट पाहतो. हे काय येत नव्हते. 9:30 वाजता. आता तो हायवे होता त्यावरनं गाड्या ये-जा करायच्या. परंतु 2007-8 मध्ये गाड्यांची एवढी काही रहदारी नव्हती आणि रात्री फार कमी व्हायच्या गाड्या. तर काही वेळाने 9:30च्या दरम्यान हे दोघे रस्त्यावरनं हातात पिशव्या घेऊन येताना आम्हाला दिसले. म्हटलं हे येत आहेत. मग आम्ही पुढे जाऊन मग त्यांच्या हातातल्या पिशव्या वगैरे घेऊन त्या ठिकाणी झोपडी बांधली, त्या ठिकाणी चूल केली. तिथे आणून ते सगळं सामान ठेवलं. आता अजितने त्याच वेळी येताना हॉटेलमधून वडापाव आणलेले, फरसाण आणलेलं, थंडाच्या बॉटल आणलेल्या आम्हाला खायला टाईमपासला, कारण जेवणाला उशीर होणार होता. तर ते सगळं त्याने आमच्या पुढे आणून ठेवलं आणि आम्ही ते सगळं खायला सुरुवात करतोय. तोपर्यंत अजित महाराज मी पहिल्यांदा भात करून घेतो, कारण तो आमच्यात जेवण करणारा. त्यामुळे त्याने तो ताबा घेतला चुलीचा आणि तो ठेवून त्यात पाणी ओतून मग आग पेटवली आणि भात करण्याच्या कामाला तो लागला. एक 10-10:30 पर्यंत भात वगैरे बनवून झाला आणि अजित म्हणतोय, की आता आपलं पोट भरलेलं आहे, त्यामुळे थोडाफार उशीर झाला तरी चालेल जेवणाला. तर आम्ही म्हणलो, "ठीक आहे, तू आराम के साथ जेवण कर, काय घाई गडबड करू नको" म्हणून. असं म्हणता-म्हणता गप्पा गोष्टी चालल्या आहेत. मध्येच आम्ही तो अ, ह्याचा पत्र्याचा डबा वाजवायचो, जेणेकरून कोल्हे, रानडुकर त्या शेतामध्ये येऊ नयेत म्हणून. आणि असं करता-करता 12 वाजले आणि चिकन वगैरे अजितने बनवून ठेवलं होतं आणि ते चुलीवरनं खाली उतरलं आणि म्हणाले, की "आता आपण जेऊया. 12 वाजले, भरपूर उशीर झाला. अजून उशीर काय करूया नको." तर आम्ही म्हणलो, "ठीक आहे." आणि ते सगळं जेवणाचे टोप मध्ये ठेवले ताडपत्रीवरती आणि आम्ही गोल बसलो आणि प्रत्येकाने पत्रावळ घेतली आणि जेवण सगळ्यांनी वाढून घेतलं आपल्याला जसं पाहिजे तसं. आणि आम्ही जेवतोय, गप्पा गोष्टी चालल्या आहेत, की आता इथे राखण केली पाहिजे, नाहीतर हे 3 महिन्याचं हे सगळं पीक, एवढी मेहनत केली ते फुकट जाणार. तर मित्रांनो, अं, काही वेळानं 12:10 किंवा 12:15 झाले असतील आणि गाड्यांच्या हॉर्नचा सारखा आवाज, येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांच्या हॉर्नचा आवाज आम्हाला ऐकायला येऊ लागला. तर आम्ही म्हणतोय, की गाड्या हॉर्न का मारतायत? 12, 12:15 वाजता गाड्या हॉर्न का मारतात? प्रत्येक गाडी जायची ती हॉर्न मारायची आणि पुढे जायची. येणारी गाडी देखील हॉर्न मारायची आणि पुढे जायची. तर आम्हाला काय समजत नव्हतं, की का गाड्या हॉर्न मारतायत म्हणून. तर आम्हाला वाटलं एखादी गाडी वगैरे रस्त्यात थांबली आहे आणि त्याचा अडथळा होतोय म्हणून कदाचित गाडीवाले हॉर्न मारत असतील म्हणून. तर आम्ही जेवतोय आणि तितक्यात आम्हाला त्या रस्त्यावरनं एक कोणतरी व्यक्ती आमच्या समोरून त्या रस्त्यावरनं जाते असं दिसलं. पण ती व्यक्ती कशी होती माहिती आहे मित्रांनो? त्याने पूर्ण ना अशी चादर घेतलेली अशी, जशी आपण थंडीमध्ये चादर घेतो ना अशी, तशी ती पूर्ण चादर त्याने लपेटून अशी घेतलेली आणि पूर्ण तो त्याचा भाग पायांचा आहे ना, तो पूर्ण त्या चादरीमध्ये झाकलेला आणि त्या अंधारातून तो सरळ त्या रस्त्याने माणूस चालत येतोय. असं आता गाडीचा हॉर्न मारल्यानंतर आमचं लक्ष त्याच्या माणसाकडे गेलं. म्हणतं हा माणूस आहे ना, त्याच्यासाठी हे गाडीवाले हॉर्न मारतायत. तर आमच्याकडे तिकडे हायवेला बरेच अशी वेडसर माणसं ना फिरतात तिथे आणि हे सगळे बाहेरच्या राज्यातली असतात. बिहार, उत्तर प्रदेशचे हे वेडसर लोक असताना ते सगळे महाराष्ट्रामध्ये आणून सोडतात आणि ती माणसं त्या रस्त्याच्या आजूबाजूला फिरत असतात. तर मला तर वैयक्तिक असं वाटलं, की कोणतरी तो वेडा माणूस आहे आणि तो इथून जातोय. आता एवढ्यात ना अ, अजित आणि संतोष आणि अजित, संतोष आणि सचिनचं जेवण झालं आणि ते झोपडीच्या बाजूला तिथे बसले होते आणि मी आणि सुनील जेवतोय. त्या रॉकेलचा जो दिवा होता त्याच्या उजेडामध्ये आम्ही जेवतोय आणि ह्या तिघांचं जेवण झालेलं आणि ते बसलेले बाजूलाच आमच्या. तर मी त्या माणसाकडे बघितले, तो रस्त्याने जातोय माणूस, त्याने अशी चादर पकडलेली आहे आणि जातोय. तर मी ह्यांना सांगतो तिघांना, की "आमचं आता जेवण ना शिल्लक राहिलंय. 1-2 माणसं जेवतील एवढं जेवण आपल्याकडे आहे, नाहीतर आम्ही टाकून देणार, घरी काही नेणार नाही." तेव्हा तो वेडा माणूस जातोय ना रस्त्याने, त्याला तुम्ही हाक मारून खाली बोलवा. त्याला हे आपण जेवण देऊया. निदान तो तरी जेवेल म्हणून. तर हे तिघे म्हणाले, "ठीक आहे." आणि मग त्याच्यातल्या अजितने त्या समोरून जाणाऱ्या माणसाकडे बघितलं. तर मित्रांनो, त्या माणसाचा ना चेहरा जो, म्हणजे जी चादर होती त्याच्यामध्ये चेहरा दिसत नव्हता, परंतु अशी
घेतलेली ती चादर दिसत होती. त्याचा खालचा भाग हा पूर्ण त्या चादरीने अ, म म्हणजे दिसत नव्हता. त्याच्या खाली तो झाकलेला होता आणि तो माणूस चाललाय. तो माणूस एकदम हळू-हळू अशी पावलं टाकत जात होता. जसं एकदम कोणतरी वयस्कर माणूस असावा आणि हळू पावलं टाकत चालावं ना, तसा तो माणूस त्या रस्त्यावरनं सरळ असा कडेने चालला होता. तर अजितने बघितलं तर अजित मला सांगतोय, की "दिलीप, अरे कोण माणूस आहे? तुका ओळखीचा वाटत नाही किंवा कोण आहे ते पण समजत नाहीये. फक्त ती चादरच दिसते, चेहरा वगैरे काही दिसत नाहीये." आता गाड्या जेव्हा देखील यायच्या ना त्या बाजूने, त्या गाड्यांच्या उजेडात देखील त्याचा चेहरा मात्र आम्हाला दिसायचा नाही. ती चादर लपेटलेली आहे तेवढं दिसायचं. चेहरा स्पष्ट दिसायचाच नाही. साधारण असा आकृती दिसायची चेहऱ्याची. तर अजितला मी बोललो, की "अजित साथीला हाक मार. त्याला आपण जेवण देऊया ना, नाहीतर हे फुकट जाणार." तर अजित म्हणाला, की "ए भैय्या, खाना खाएगा क्या? खाना खाने का है तो नीचे आओ." असं तो हिंदीमध्ये बोलला. तर त्या माणसाने काय, त्या जाणाऱ्या माणसाने आमच्याकडे कोणाकडेच बघितलं नाही. तर मी म्हटलं, "अरे जरा मोठ्याने हाक मार." कदाचित त्याला म्हातारा असेल तर ऐकायला येत नसेल. तर पुन्हा एकदा अजित ओरडला, "ए भैय्या खाना खाएगा क्या? खाना खाने का है तो जल्दी आओ, नीचे आओ." तर त्याने ना मित्रांनो असं फक्त एकदा असं हळू आमच्या 5 जणांकडे बघितलं आणि तेव्हा मात्र आम्ही सगळेजण घाबरलो, की खरोखरच त्याचा चेहरा दिसतच नव्हता त्या सगळ्या चादरीमध्ये. तो असं काळसर भाग मध्ये दिसत होता. जशी अशी सावली असावी, शॅडो असावी ना, तसा तो भाग दिसत होता. परंतु त्याचे डोळे, असे दात, नाक, कान असा चेहरा दिसत नव्हता. तर आम्ही म्हणतोय, की एवढा काळोख आहे त्यामुळे मध्ये कदाचित त्याचा चेहरा दिसत नसेल. तर तो माणूस असं करता इथे आम्ही बसलोय जेवणाला आणि समोर रस्त्यावरनं तो बरोबर आमच्या समोर आला. समोर आल्यानंतर मला राग आला, की एवढं त्याला मी हाक मारतोय जेवण्यासाठी म्हणून हा येत नाहीये. एकतर ते जेवण टाकणार आहोत, ते आम्ही त्याला द्यायला बघतोय, की भुकेलेला असेल तर त्याचं पोट भरेल म्हणून. तर मी त्याला जोरात ओरडलो, "ए भैय्या, खाना खाने का है क्या? नीचे आओ." तरी देखील त्या माणसाने बघितलं नाही. आता माझं जेवण जवळ-जवळ जेवण झालं होतं. मी उठलो, हात धुतला पाण्याने आणि बाजूला ना एक दांडा ठेवलेला त्या झोपडीमध्ये. तो दांडा घेतला आणि मी वर गेलो. जसा मी वर गेलो ना रस्त्यावरती, तसे माझ्या बरोबर अजित आला, सचिन आला आणि संतोष आला आणि चौघे आम्ही वरती त्या रस्त्यावरती गेलो आणि सुनील बसून अजूनही जेवतोय. कारण त्याला हळू जेवायची सवय होती. तो जेवतोय खाली बसून आणि आम्हाला सांगतो, की "ती जात त्याला तुम्ही घेऊन या आणि ते जेवायला बसवा." तर आम्ही ते वरती तो माझ्या हातामध्ये दांडा आहे आणि दांडा घेऊन आम्ही वरती गेलो. वरती गेलो आणि तो आमच्या पुढे चालतोय 5 फुटावरती आणि आम्ही 5 फुटावरती मागे. आता गाड्या वगैरे काहीच येत नव्हतं. पूर्ण काळोख होता आणि तेव्हा आमच्याकडे ना चेतकच्या बॅटरी मिळायच्या. पाणी टाकायचं आणि ते पाणी टाकून त्या बॅटरी चार्जिंगवरच्या चेतकच्या आलेल्या ना मोठ्या अशा चौकोनी, ती बॅटरी होती माझ्याकडे. ती मी बॅटरी एका हातामध्ये पकडली आणि अशी पूर्ण पेटवून त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे पाठीवरती अशी मारून धरली मित्रांनो बॅटरी अशी. आणि आता आमच्यामध्ये तिघांमध्ये आणि त्याच्यामध्ये अंतर फक्त 5 ते 6 फुटाचं होतं आणि माझ्या हातातला जो दांडा होता ना, तो मी असा घेतला आणि पुन्हा एकदा ओरडलो, "ए भैय्या, खाना खाने का है क्या?" तरी देखील त्याने काही वळून पाठी बघितलं नाही. तो आपल्याच तंद्रीमध्ये हळू पावलं टाकत चालत होता. आणि आता माझा राग मात्र अनावर झाला. मी काय केलं, त्याच्या खांद्यावरती असं पाठीमागे तो दांडा असा टेकवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. जसा मी तो दांडा टेकवला ना, तो दांडा पूर्ण त्याच्या शरीरातून थोडा आरपार गेला. म्हणजे 3-4 इंच तरी दांडा तो आतमध्ये गेला. जसा आतमध्ये गेला ना, तसे आम्ही तिघेही घाबरलो. माझ्या हातातनं तो दांडा खाली पडला आणि आम्ही सगळ्यांनी सुनीलकडे बघितलं कारण तो सगळ्यात आमच्यात मोठा होता. तो खाली जेवत होता मळ्यामध्ये. त्याला आम्ही जोरदार हाक मारतो, "सुनील वरती ये, वरती ये, वरती ये. हे बघ काय, तो माणूस नाहीये, काहीतरी विचित्र प्रकार आहे." मित्रांनो असं आम्ही त्याच्याकडे बघितलं सुनीलकडे आणि पुन्हा एकदा समोर आम्ही बघतोय ना, तर माणूस गायब झालेला होता. समोर कोणीच नव्हता म्हणजे एक 3 ते 4 सेकंदच झाले असतील. फक्त आम्ही इकडे सुनीलकडे बघितलं आणि ओरडलो, "सुनील लवकर वरती आहे का ते विचित्र प्रकार आहे." आणि समोर बघतो तर तो माणूस नाही. जसा तो माणूस गायब झाला तसे आमचे हात थंडगार पडले. सुनीलला आम्ही म्हणतो, "सुनील लवकर ये वर, लवकर ये." सुनीलने पटापट हात धुतला वर आला आणि म्हणतो, "काय झालं?" "अरे काय झालं का? आता तो चालणारा माणूस कुठे आहे?" "माणूस गायब झालाय." आता सुनीलने म्हणलं, "इकडे-तिकडे बघा रे, कुठेतरी तुम्हाला घाबरून गेला असेल तो दांडा हातात बघून." तर मी म्हणतो, "अरे सुनील, मी दांडा त्याच्या पाठीवर ठेवला ना, तो 3-4 इंच आतमध्ये गेला दांडा." सुनील म्हणतो, "असं कसं होणार आहे? काहीतरी तुम्हाला भास झाला असेल किंवा
तुम्हाला तसं वाटलं असेल. म्हणतो, "नाही." मी त्याला सांगतो, की "नाही सुनील, मला माहिती आहे ना, मी दांडा टेकवला तो 3-4 इंच त्याच्या शरीरामध्ये गेला आणि नंतर तो माणूस गायब झालाय." आता ती बॅटरी घेतली. आम्ही त्या वडाच्या झाडात पुरं ते घनदाट असं झाड होतं. त्या वडाच्या झाडात पूर्ण बॅटरी मारून सगळीकडे शोधलं आम्ही. तो कुठेही माणूस दिसला नाही. म्हटलं धावत गेला असेल आमच्या भीतीने आम्ही मारू वगैरे म्हणून. मळ्यात शोधला, आमच्या झोपडीमध्ये शोधला. आजूबाजूला सगळीकडे जे गवताच्या गंजी करून ठेवलेल्या ना, त्या गंजीच्या पाठीमागे सगळीकडे आम्ही त्या माणसाला शोधलं. जवळ-जवळ 2-2, 3-3 किलोमीटर आमची ती अजितची स्कूटर होती त्याच्याकडे ती आम्ही घेऊन गेलो, की रस्त्याने धावत गेला असेल आमच्या भीतीने. 2 किलोमीटर आम्ही दोन्ही साइडला जाऊन आलो हायवेला, पण तो कुठेच माणूस आम्हाला दिसला नाही. त्या वडाच्या मध्ये आम्ही 1 वाजेपर्यंत त्या माणसाचा शोध घेतो. नक्की हा कोण माणूस आहे? आणि आम्हाला एक विचित्र काहीतरी वाटायला लागलं, की हा काय प्रकार होता आणि काय आम्ही केलं? आमच्या हातून काय घडलं हे? आणि भीती वाटायला लागली, की असा कसा एखादा माणूस जो सरळ आमच्या समोर चालतोय आणि अचानक गायब होतोय? सगळेजण घाबरलो. सगळ्यांचं अंग थरथरायला लागलं. आणि ही सगळी आमची गडबड पाहून आजूबाजूची जी घरं होती ना रस्त्याच्या पलीकडची, त्यातले 2-3 माणसं तरी जाणकार म्हणजे जाणती माणसं ना उठून आली आणि आम्हाला ते हाक मारतात, की "अरे सुनील, अजित, दिलीप काय झालं? कसली गडबड चालली आहे तुमची?" तर आम्ही म्हणतो, की "काय नाही, काय नाही." म्हणून. तरी पण देखील ते आले आमच्या झोपडीकडे. विचारतात, "काय झालं? काय शोधताय? कोणाला शोधताय बॅटरी मारून त्या वडाच्या झाडामध्ये?" तर मग आम्ही त्यांना सगळं स्टोरी सांगितली, की असा-असा माणूस आमच्या समोरून जात होता. आम्हाला वाटलं तो वेडा आहे आणि त्याला जेवण देण्यासाठी आम्ही खाली बोलवत होतो. आणि तो काय आला नाही. परंतु आम्ही नंतर रस्त्यावरती आलो त्याला खाली नेण्यासाठी आणि मी सांगितलं, की मी दांडा त्याच्या शरीरावरती असा टेकवला, तो 3-4 इंच त्याच्या शरीरामध्ये आतमध्ये गेला. आणि ते नंतर मग सगळे जे जाणती मंडळी होती ना, ती आम्हाला सगळ्यांना शिव्या घालायला लागली, की "साल्यांनो, तुम्ही हे नको-नको ते प्रकार करताय इथे ह्या शेतावरती येऊन. हे तुम्हाला जेवण करायला कोणी सांगितलं? हे ब्राह्मणाचं स्थळ आहे, की हे महापुरुषाचं स्थळ आहे ना, इथे मांसाहार केला जात नाही, इथे शिजवला जात नाही आणि हे सगळं तुम्ही शिजवलं. त्यामुळे त्या जो राखणदार आहे, ब्राह्मणदेव आहे ना, त्याने तुम्हाला ते दर्शन दिलं." नंतर मग आमचे हात-पाय अजूनच कापायला लागले हे सगळं ऐकल्यानंतर. आणि मग ते म्हणाले, की "आता काय करा तुम्ही, इकडे झोपडीत झोपू नका. सगळ्यांनी आपापल्या घरी निघून जा." आता एवढ्या ह्या सगळ्या बोलल्या. अजित जो होता तो आमच्या सगळ्यात भित्रा. त्याने ताप काढला, त्याचं अंग थरथरायला लागलं, अंग गरम झालं आणि तो म्हणाला, की "मला आता तुम्ही सोडायला चला." त्याची स्कूटर होती ना, ती आम्ही त्या झोपडीकडेच लावून ठेवली आणि आम्ही चौघेही अक्षरशः त्याला घरी सोडून आलो. 1-1.5 किलोमीटरवरती त्याचं दुसऱ्या वाडीमध्ये घर होतं. तिथे त्याला आम्ही सोडून आलो आणि घरी सोडल्यानंतर आम्ही मागे आलो आणि आपापल्या घरी झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी अजितचे वडील आहेत ना, ते सुनीलकडे आले. कारण सुनील आमच्या सगळ्यात मोठा होता. तर त्याच्या घरी आल्याने विचारलंस, "सुनील, काल रात्री तुम्ही जिथे पार्टी केली होती, ते नक्की काय झालं ते मला सांगा." तर मग सुनीलने विचारलं, की "काका काय झालं?" तर "काय झालं? अरे रात्री तो रात्रभर अजित तापाने फणफणतोय. रात्री नको-नको त्या काय-काय बडबडत होता, की "आम्हाला माफ कर, आम्हाला माफ कर. आम्हाला आमच्याकडून चुकी झाली, चुकी झाली. आम्ही तुझी क्षमा मागतो." असं काय-काय रात्री बडबडतोय. ते नक्की काय झालं तुमचं? तर मग सुनीलने सांगितले, "असं-असं ते आम्ही झोपडीच्या बाजूला चिकन वगैरे जेवण बनवलं आणि जेवलं आणि हा असा प्रकार झाला." तर मग त्यांच्याही गोष्टी लक्षात आल्या. ते म्हणतात, की "अरे, ह्या ब्राह्मणाच्या स्थळाकडे असं चिकन वगैरे कोण शिजवत नाही. अजूनपर्यंत कोणी शिजवलं नाही. तुम्हाला कोणीच सांगितलं नाही." तर आम्हाला काय वाटलं, इथे झोपडी बांधली आहे, तिथे जेवण जर शिजवलं तर काय होईल? कारण थोडंसं लांब होतं ते. 50-60 फुटावरती ते देवस्थान होतं, ती गुमटी होती. पण ते काका म्हणायला लागले, की "नाही, तुमच्या हातून चूक झाली आहे. तेव्हा तुम्ही आता काय करा, तुम्ही 5ही जण संध्याकाळी त्या देवस्थानाकडे या. मी अजितला घेऊन येतोय. त्याला मी डॉक्टरकडे नेलाय. आता तो थोडा बरा आहे. संध्याकाळी आपण 5ही जणांनी तुम्ही त्या देवस्थानाकडे या." मग संध्याकाळी ना मित्रांनो, आम्ही 5ही जण 6च्या दरम्यान त्या देवस्थानाकडे आलो. मी, त्याच्यानंतर संतोष, सचिन, सुनील आणि अजित आणि अजितचे वडील आणि वाडीतली 1-2 जाणती मंडळी घेतली. आणि तिथे त्या देवस्थानाकडे त्या अजितच्या वडिलांनी आम्हाला दातामध्ये ना हे दिलं, गवत दिलं, गवत. सगळे 5ही जणांच्या दातामध्ये गवत दिलं आणि गवत तोंडात घेऊन अक्षरशः नाक घासायला लावलं त्या घुमटीच्या समोर, की आमच्याकडून जी चूक झाली, ते जो आम्ही मांसाहार केला किंवा मटण शिजवलंय ना, तर ही आमची चूक झाली आहे आणि त्या चुकीबद्दल तू जी आम्हाला शिक्षा दिली आहेस, हे मला जे दर्शन दिलंयस ना, त्याबद्दल आम्हाला माफ कर. आमच्याकडून चूक झाली. ह्याच्यापुढे आम्ही ते मांसाहार करणार नाही किंवा शिजवणार नाही.
तर आम्हाला माफ कर." आणि मग त्यांनी तो नारळ आणलेला, साखर आणलेली, केळी आणलेली, अगरबत्ती आणि दिवा-वात लावलेली आणि नंतर मग आम्ही ती दातात काडी घेऊन 5ही जणांनी त्या घुमटीच्या समोर नाक घासलं आणि क्षमा मागितली मित्रांनो. आणि त्यानंतर मात्र सगळं सुरळीत झालं. त्यानंतर आम्ही इतके दिवस 20-25 दिवस त्यानंतर राखण केली भुईमुगाच्या शेताची. परंतु कोणताही असा अनुभव आला नाही. त्यानंतर अजिते त्याचा जो ताप होता किंवा तो घाबरलेला ना, त्या सगळ्या गोष्टी हळू कमी झाल्या. पण मित्रांनो, ते असं जागृत देवस्थान आहे ना, की ती आम्हाला प्रचिती आली त्या देवस्थानाची, की जो रस्त्यावरून जाणारा माणूस होता ना, तो माणूस नव्हता किंवा तो वेडसर माणूस नव्हता. तर तो आमच्या वाडीतला जो राखणदार आहे महापुरुष, तर तो जात होता आणि त्याला डिवचण्याचं काम आमच्या हातून झालं, म्हणजे माझ्या हातून स्पेशली झालं होतं. तर कित्येक दिवस तो माझ्या मनामध्ये विषय असा खाऊन राहिलेला होता. मग तिथे मी दिवा-वात लावायचो नेहमी. पुन्हा एकदा क्षमा मागितली जाऊन मी वैयक्तिक, की माझ्या हातून जी चूक घडली त्याबद्दल मला माफ कर. पण मित्रांनो, त्यानंतर मला असं कधी पुन्हा त्रास झाला नाही. परंतु ती आठवणीमध्ये एक अशी घटना राहिली, की आमच्या हातून त्या दिवशी चूक घडली किंवा अति झाली. त्यानंतर आम्ही अशा काही घटना त्या ठिकाणी केल्या नाही. जेवण शिजवलं नाही किंवा मांसाहार बाहेरून आणून देखील त्या झोपडीमध्ये केला नाही. तर त्या दिवशी पीकही भरपूर आलं होतं, चांगलं आलं होतं. तर मित्रांनो, अशी एक गोष्ट आमच्या त्या देवस्थानाच्या संदर्भात घडली. तर ती मी तुम्हाला सांगितली. तर ती तुम्हाला आवडली असेल, ही कथा आवडली असेल, हा अनुभव आवडला असेल, तर कमेंट करून सांगा. कारण प्रत्येक वाडीमध्ये अशी ब्राह्मण देवाची देवस्थानं वाडी-वाडीमध्ये आहेत, गावागावामध्ये असतात आणि असे वेगवेगळे अनुभूती ह्या कोकणामध्ये येतात. आणि ह्याच देवस्थानाच्या संदर्भात 2018-19 मध्ये जेव्हा हायवेचं काम सुरू झालं आणि ते हायवेमध्ये देवस्थान आम्हाला काढावं लागलं आणि ते देवस्थान काढताना त्या ज्या देवस्थानाची आहे ना, ती एक वेगळी प्रचिती सगळ्या वाडीतल्या लोकांना पाहायला मिळाली. ते काय होती ना, ते मी तुम्हाला कधीतरी पुन्हा एकदा या चॅनलवरती सांगेन कथेच्या माध्यमातून. मित्रांनो, कथा आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, म्हणून म्हणजे पुढील जे विविध लोकांचे अनुभव असतील, भुतांचे किस्से असतील, भयकथा असतील, तर या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.